राम 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 दशरथ नंदन राम। बरोबर बरोबर. अयोध्यावासी राम 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 दशरथ नंदन राम। अयोध्यावासी राम 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 दशरथ नंदन राम। अयोध्यावासी पतित पावन जानकी जीवन सीता मोहन राम। पतित पावन जानकी जीवन सीता मोहन राम। अयोध्यावासी राम 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 दशरथ नंदन राम। बोलो राम राम बोलो राम। बोलो राम राम बोलो राम राम। राम राम बोलो राम राम। जय राम श्री राम जय जय 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 राम।
जय राम श्री राम जय जय राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। सीताराम 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 जय सीताराम। सीताराम 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 जय सीताराम। बोलो बोलो जोर से। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। सीताराम 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 जय लक्ष्मण हनुमान। बोलो बोलो। सीताराम 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 जय लक्ष्मण हनुमान। सीताराम 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 जय लक्ष्मण हनुमान। जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय श्री हनुमान। जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय श्री हनुमान। जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। कृष्ण हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे
हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय सीताराम सीताराम सीताराम, जय लक्ष्मण हनुमान। जय हनुमान जय जय हनुमान, जय हनुमान जय श्री हनुमान। प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद, जय प्रभुपाद। श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। मनोजवम मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौरभक्त। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणम्। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे। आपण आज हनुमान जयंती किंवा हनुमानजींच्या लीलेवर चर्चा करूया। 2 तारखेला हनुमान जयंती साजरी केली इथे, बाहेर असल्यामुळे येणं शक्य नाही झालं। तर इथे उत्सव केला मोठा। काय काय उत्सव केला? भंडारा अभिषेक, हनुमानजींचा अभिषेक केला आणि नंतर शेंदूर लावला। ओके, आणि त्याच्यानंतर भंडारा केला। काय भंडारा केला? वांग्याची भाजी, वरण पोळी की बट्टी? वरण पोळी वांग्याची भाजी। सगळ्यात अगोदर तुम्ही हनुमानजींना नैवेद्य लावला की नाही? ओके, त्याच्यामध्ये तुळशी ठेवली होती की नाही? हनुमानजींना तुळशी कुठे लागते? हनुमानजी राम भक्त आहेत, तुलसी भगवंतांसाठी असते। राम कृष्ण। ओके
तर मग काही कथा वगैरे केले, कीर्तन केला की नाही, की नुसता भंडारा केला? नुसता भंडारा केला. कीर्तन करायला पाहिजे. हनुमानजींना कीर्तन खूप प्रिय आहे. जिथे जिथे कीर्तन होतो हनुमानजी नाचायला लागतात. आणि कलियुगामध्ये हनुमानजी का थांबलेत अजून? रामचंद्र गेले निघून. राम सीता पूर्ण अयोध्या नगरी गेले आणि हनुमानजी म्हणतात मी एकटाच राहिलो इथे. ते बोले तू थांब इथे. जोपर्यंत माझी कथा, माझा कीर्तन नावाचा कीर्तन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हनुमानजी तू इथेच थांब. आणि जिथे जिथे ते कथा कीर्तन होईल त्याचा प्रत्येकाचा लाभ घे. आणि हनुमानजीची इच्छा होती की जिथे जिथे भगवान तुमचं नामस्मरण होईल तिथे तिथे मी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्याचा आस्वादन घेईन. एक कुठलं तरी गीत आहे, नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे. हनुमानजी नाचायला लागतात रामचंद्राचं नाव घेतल्यावर. का नाचतो माणूस? दुःखाने नाचतो का? आनंदाने नाचतो. आनंद होतो. राम नावामध्ये एवढी शक्ती आहे, एवढा आनंद आहे त्यांना. आणि म्हणून कीर्तन फार महत्त्वाचं आहे आणि कथा. मग तर 2 गोष्टी झाल्या त्या आपण आज पूर्ण करून टाकू, आहे की नाही? ओके, कथा. मग हनुमानजींची जन्माची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अंजनाला प्रसाद मिळाला, मग प्रसाद घेतल्यावर तिला एक पुत्रप्राप्ती झाली, त्या गर्भवती झाल्या आणि त्याच्यानंतर एक मुलगा झाला, त्याचं नाव होता हनुमान, मारुती. आणि मग जेव्हा जसं जन्म झाला तसा त्याला भूक लागली आणि समोर त्यांना उगवताना सूर्य दिसला आणि त्यांनी बघितलं की अरे एवढा मस्त लाल लाल कुठला फळ आहे. आणि त्याला खाण्यासाठी त्यांनी झेप मारली. आणि ती झेप काय साधारण झेप नव्हती. आपला घरातला मुलगा पण उड्या मारतो, पण कुठून उडी मारतो? खुर्चीवरून खाली आणि स्टूलवरून खाली आणि सोफ्यावरून खाली, बाकी काय करणार नाही तो. आणि सोफ्यावरून खाली पडला तर कदाचित काय लागेल, त्याच्या डोकं बिकं फोटेल, हात बीत तुटेल, त्याचं नाही असं होतं. हनुमानजी लहानपणापासून शक्तिशाली होते. का असं होतं? कारण हनुमानजी हे भगवान रामचंद्राचे शाश्वत सेवक आहेत. आणि हनुमानजी हे रुद्र अवतार आहेत, रुद्र अंश आहेत. रुद्र म्हणजे कोण? भगवान शिवजी, त्यांचं एक अंशरूप आहे. आणि वायुदेवांनी त्यासाठी सहायता केली म्हणून मारुती म्हणजे वायूचा पुत्रसुद्धा मानले जातात, म्हणून त्यांचं नाव आहे मारुती. मरुत म्हणजे काय? मरुत हवा, वायूला मरुत पण म्हणतात, मरुतगड, मारुती. तशा पद्धतीने भगवान रामचंद्र या भौतिक जगामध्ये त्रेतायुगामध्ये प्रकट होणार होते अशी न्यूज पसरली त्यावेळेस. कुठे न्यूज पसरली? स्वर्गामध्ये, सत्यलोकामध्ये, उच्च लोकांमध्ये, पृथ्वीपासून वर रामचंद्र प्रकट होणार आहे. त्रेतायुग आलेले, भगवंताचा प्राकट्य होण्याची वेळ आलेली आहे. तिकडे पण न्यूज असते बरं का. तिकडे पण असे व्हॉट्सअप ग्रुप असतात आणि इंस्टाग्राम असतो, ते पण असे शेअर करत असतात की काय आता लेटेस्ट न्यूज काय आहे. आपल्याकडे कसल्या न्यूज असतात जास्तीत जास्त? गॅस सिलेंडर, आता इराण पाकिस्तान, इराण अमेरिका युद्ध, नाहीतर मग आपली लोकल न्यूज काहीतरी असेल, भंडारा, हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला भंडारा किंवा कुठल्या तरी ठिकाणी भंडारा. तसं त्यांची पण न्यूज असतात. आणि पण त्यांची मोठ्या लोकांची न्यूज जरा मोठी न्यूज, चांगली न्यूज असते आहे ना. बाकी छोट्या लोकांची न्यूज जसं असं छोटं म्हणजे विचारसरणी, वागणं, व्यवहार याने छोटा व्यक्ती असेल त्याच्या न्यूज कशा असतात? पार्टी कुठे आज, ते कुठली पार्टी असो, हुरडा पार्टी असो, किटी पार्टी असो की अजून काही असो, लग्न कोणाकडे आज, भंडारा कुठे आज, या गोष्टी चर्चा. मोठ्या लोकांची मोठी न्यूज. त्यांची न्यूज काय होती? भगवान साक्षात प्रकट होणार आहेत. का? द्वापार युग येतोय, त्रेतायुग येतोय. सत्ययुग समाप्त होणार, त्रेतायुग येतोय. मग भगवान येत आहेत. मग भगवंतांच्या सोबत कोण कोण जाऊ इच्छितं? मग सगळेजण हात वर केले, मी 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 भगवंत प्रकट होणार आहेत, मला पण जायचं आहे त्यांच्यासोबत लीला करायला. मग न्यूज काय झाली माहिती आहे का? की भगवान रामचंद्राचं रूप घेऊन येत आहेत आणि त्यांना असिस्ट करण्यासाठी, मदत करण्यासाठी सगळ्या देवतांनी वानर बनून या. आता हा मोठा चॅलेंजिंग प्रश्न आहे की अरे आम्ही देवतागण म्हणजे किती श्रेष्ठ आहेत. देवतागण एवढे स्वतःला श्रेष्ठ समजतात की पृथ्वीवर जेव्हा ते येतात त्या पृथ्वीला पाय लावत नाही, स्पर्श नाही करत, ते त्याच्या हवेवरच चालतात.
कधी कधी आपण पण हवेतच चालतो की नाही जास्त पैसा आल्यावर. पण देवतागण त्यांचा एक आपला स्टँडर्ड आहे. पण त्यांना केवळ हवेचं सोडाच तुम्ही, त्यांना माकडं बनायला सांगितलं आहे. आणि असं काय फक्त ड्रामापुरतं एका तासाच्या ड्राम्यासाठी नाही, पूर्ण जन्म घ्यायचा आहे वानराचा, माकडाचा जन्म पूर्ण घ्यायचा आहे. तेच माकडाचं खाणं पिणं राहणं वागणं इकडे तिकडे खाजवतोय. माकड बघितलं कसं असतं. आणि ते माकडं कोण साधारण माकडं नाही, देवतागण आहेत. विचार करा तुम्ही, त्यांच्या अंशरूपामध्ये आहेत. देवताने स्वीकार केला. त्यावेळेस भगवान शिवजी विचार करत होते की रामचंद्र प्रकट होणार आहेत आणि मला पण त्यांच्या लीलेमध्ये जायचं आहे, सहभागी व्हायचं आहे. कसं त्यांच्या लीलेमध्ये सहभागी होऊ मी. आणि त्यांना मनामध्ये त्यांना आयडिया सुचली. हां. आणि मग ते खूप खुश होते. ध्यान करत बसले होते आणि एकदम खुश होते. पार्वती देवीने बघितलं की काय आज तुम्ही एवढे खुश दिसताय. ते म्हणजे मी रोजच खुश असतो. बोले नाही नाही नाही, काहीतरी विशेष आहे. ते म्हणजे रामचंद्र या पृथ्वीवर प्रकट होत आहेत. भगवान राम त्यांच्या अवताराची वेळ आलेली आहे आणि मी पण जाईन त्यांच्यासोबत. पार्वती म्हटली मी पण येईन तुमच्यासोबत. तुम्ही चालले एकटेच, मला कसं काय सोडून जाणार, मी तुमची अर्धांगिनी आहे. ते म्हणाले ठीक आहे, पण तिथे माझा वेगळा रोल आहे. काय, मी तिथे हनुमान म्हणून जाणार आहे, हनुमानजी. मग वानर म्हणून जाणार आहे. मग पार्वती म्हटले मी पण वानरी म्हणून येईन. ती बोलले नाही, मी हनुमानजी ब्रह्मचारी म्हणून जाणार आहे. बायकोचं काम नाही तिकडे. ते म्हटलं तुम्ही ब्रह्मचारी बनणार तर काही बना, मी तुमच्यासोबत येणार म्हणजे येणार. ते म्हटलं कसं काय येऊ शकतेस तू. पार्वतीने पण थोडं डोकं लावलं की अच्छा, तुम्ही जर हनुमानजीच्या रूपात ब्रह्मचारी म्हणून जाणार आहेत तर मी तुमची शेपटी बनवून तुमच्यासोबत जाईन. आणि हनुमान म्हटले, भगवान शिवजी म्हटले ठीक आहे, जशी तुझी इच्छा, तू पण आयडिया शोधलीस सेवा कशी करायची. सेवा करण्यासाठी आज्ञेची आवश्यकता नाही आहे किंवा मला सेवा नाही असं कोण म्हणत नाही. ज्याला सेवा करायची आहे तो काहीतरी सेवा शोधूनच काढतो. आता मंदिरात जर यायचं झालं आणि तुम्हाला म्हणायचं की चला सेवा करायची आहे, कोण कोण सेवा करेल, तर मग ज्याला सेवा करायची सवय नाही घरामध्ये किंवा त्याचा मूड नाही, जो नम्र नाही, तो असा उभा राहील पाटील. हां, तो समजेल की काय सेवा करू, सगळे लोक तर करतायत. पण खरोखर एखादा नम्र आहे आणि ज्याला सेवा करायची तो येऊन बघेल, त्याला काय काय सेवा सापडतील इथे. त्याला झाडू दिसेल, तो म्हणणारे घाण पडले लगेच झाडू मारेल, चट्या टाकेल, पंखे बघेल, लाईट लावेल, प्रोजेक्टर लावेल. किंवा इतर वेळेस मंदिरामध्ये येतो आहे तर तो बघेल की इथे घाण पडले, लगेच झाडू मारून मोकळं करेल. त्याला तो सेवा शोधून काढेल आणि इथे येऊन शोधून काढेल. आणि ज्याला सेवा करायची नाही आहे तो काय करेल, तो दुसऱ्याला कोणातरी बोलवेल आणि त्याला पण बसवेल. तो स्वतः पण नाही करणार, त्याला पण बसवेल. बस मी तुला सांगतो, सखारामाने तुकारामाने इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू होतील तिथे. एकदा एका ठिकाणी मी गेलो होतो भगवद्गीता प्रचारासाठी आणि तिथे दुपारचं वगैरे झालं होतं जेवण. आणि दुपारी जेवणं झाल्यानंतर माताच्या लोकांना काय काम असतं, लाईट गेलेली असेल तर मग बाहेरच बसतात, टी व्ही आता नाहीच येत. तसं 5-7 जणी बाहेर बसल्या होत्या. आणि मग मी गेलो त्यांना दाखवायला, घ्या भगवद्गीता, तुम्ही ग्रुपमध्ये बसल्यात, भगवद्गीता वाचा आणि चर्चा करा, सत्संग होईल, असं त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो. मग त्यातली एक जणी काय म्हटली माहिती आहे का, चल का बाई बसू आपण, काथा कुटून रेशम करू. तुला माहिती काही म्हण, काथा समजतं, काथ्या म्हणजे काय. हां, काथ्याचा रस्सी असतो माहिती आहे ना, नारळापासून बनलेला तो काथ्याची रस्सी असते, त्याला काथा म्हणतात. काथ्याला तुम्ही किती पण कुठलं होतं त्याचा रेशम बनेल का सांगा बरं, नाही. पण मग ती म्हण आहे, पद्धत आहे. काय, काथा कुठून रेशम करू म्हणजे या इकडे आता फालतू बडबड करू आम्ही आणि बडबड करू. प्रजल्प त्याला म्हणतात किंवा ग्राम्य कथा म्हणतात. त्याच्यापेक्षा भगवत कथा करणं चांगलं आहे. आणि म्हणून असा व्यक्ती काय करतो, भगवत कथेशी संबंधित, भगवत सेवेशी संबंधित गोष्टी शोधून काढतो. आणि प्रत्येकाने आपला सेवा शोधली आणि प्रत्येकाने देवता अवतार घेऊन आले इथे रामचंद्राला मदत करण्यासाठी. आणि शिवजींनी पण ठरवलं की मला पण यायचं आहे. पण याचं प्रिपरेशन फार पूर्वी झालं होतं. जेव्हा भगवान शिवजी मोहित झाले होते मोहिनी अवतारवर,
आणि त्याच्यामुळे मोहिनी अवतार त्यांना एवढा भगवान शिवजी एवढे मोहित झाले होते की त्यांना समजत नव्हते ते काय करत होते. आणि मोहिनी मूर्तीच्या मागेच पळत पळत निघाले होते ते. आणि त्यांच्या मागे एवढे पळत पळत गेले की मोहिनी मूर्ती शेवटी पुढे जाऊन थांबली. आणि मग त्या आसक्तीमुळे त्या आकर्षणामुळे भगवान शिवजींचं वीर्य पतन झालं त्यावेळेस. पण ते भगवान शिवजींचं जे वीर्य आहे ते काही साधारण वीर्य नाही आहे, ते फार शक्तिशाली आहे. आणि त्याच्यामुळे ते वाया घालू नये हा विचार सगळ्यांचा होता, देवतांचा पण आणि सप्तऋषींचा. पण त्याला करणार काय, त्याला होल्ड करून ठेवणार कोण, त्याला साचवणार कसं, तेवढी शक्ती कोणाकडे आहे. मग सप्तऋषींनी सांगितलं की ते वीर्य भगवान शिवजींचं हे गंगेमध्ये तुम्ही साठवून ठेवा. गंगेमध्ये कसं काय साठवून ठेवा, पण गंगा कारण का थंड आहे आणि ते वीर्यामध्ये एवढी शक्ती आहे की ते हीट करेल आणि सगळ्यांना जाळून भस्म करेल. त्याच्यामुळे अशा ठिकाणी ठेवा. आणि म्हणून ते सप्तऋषींनी त्या नदीमध्ये एका ठिकाणी ठेवलं, त्या प्रवाहाच्या एका ठिकाणी. कसं ठेवलं त्यांनी, ती टेक्नॉलॉजी काय होती ती माहिती नाही आहे, पण त्यांनी ठेवलं. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याचा उपयोग केला जाईल. मग जेव्हा रामचंद्राची लीला रामचंद्र प्रकट होणार होते त्याच्यापूर्वीच त्या प्रदेशाचे एक राजा होते, वानर प्रदेशाचे एक राजा होते, जंगलाचे एक राजा होते. त्यांचं नाव होतं केशरी. केशरी राजा हे एका प्रांताचे राजा होते, म्हणजे माकडांचे पण राजा असायचे. पण ते शक्तिशाली माकड नाही, वानरं होते, ते खूप शक्तिशाली वानर असायचे. तर त्यांचे राजा होते केशरी. मग बाली आणि सुग्रीव कोण होते? बाली आणि सुग्रीव सगळ्या राजांचे राजे होते, सम्राट. छोटे मोठे राज्यांची तुकडी असायची, तेवढ्या एरियाचा हा राजा. पण बाली आणि सुग्रीव सगळ्या वानरांचा राजा होता. म्हणूनच रामचंद्राच्या सेवेसाठी सुग्रीवने सगळ्यांना फरमान काढलं, जा सगळ्या वानर समाजामध्ये सगळीकडे न्यूज पसरावा की सगळ्या वानरांना बोलवले मी. त्याच्यामुळे पूर्ण पृथ्वीवरचे सगळे वानर जमा झाले होते तिथे. विचार करा किती वानर असतील ते. तर केशरी यांचा विवाह झाला अंजनाशी, ते पण वानरीण होते. त्याच्यामागे एक फार मोठी कथा आहे. अंजनीचा ते कसा विवाह झाला ऐकायचं आहे का तुम्हाला? ऐकायचं. तर एकदा अंजनी नाव ॲक्च्युली, ती पर्वतावर राहायची, गुफेमध्ये राहायची. ती गुफा आहे अजून तिकडे दक्षिण भारतामध्ये आहे ते स्थान आहे. हम्पी वगैरे जे आहे ना तिकडे. तर एका ह्याच्यामध्ये गुफेमध्ये ध्यान करत होती, मेडिटेशन करत होती. वानर असून मेडिटेशन करते आणि आमच्या लोकांना टाईम भेटत नाही. वानरापेक्षा जास्त चंचल आपण झालो आहे आजकाल, नाही? मेडिटेशन करत होते, गुफेमध्ये होते, मेडिटेशन करत होते. आणि मेडिटेशन करत असताना, ध्यान करत असताना भगवंतांचं, त्यांना अचानक चाहूल झाली की या गुफेमध्ये माझ्या व्यतिरिक्त अजून कोणतरी घुसण्याचा प्रयत्न करतो, असं तिला चाहूल झाली. आणि इतक्यात ती चाहूल जी आहे तिच्या जवळ येण्यासारखी वाटत होती. आणि तिने पटकन डोळे उघडून मागे वळून बघितलं, तर बघतो तर एक भयानक मोठा राक्षस, एकदम सांडसारखा, तो तिला पकडण्यासाठी आला होता. आणि ती गुफा होती, गुफेच्या दरवाजातून तिने आपल्याला कसं तरी, तो एवढा मोठा सांड होता आणि मोठा जो असतो ना त्याला लवकर वाकणं जमत नाही, लवकर हालचाल करणं जमत नाही, कारण तो एवढा मोठा, त्याचं शरीरच मोठं असतं. जया अंगे मोठेपणा, तया यातना पण कठीण आणि त्याचं वळणं पण कठीण, त्या सगळ्याच गोष्टी कठीण असतात त्याच्या. मला एक डॉक्टर सांगत होते भुसावळचे की जाड्या माणसाचे खूप प्रॉब्लेम्स असतात म्हणे. ते डॉक्टर्स हे तपासण्यासाठी म्हणत होते. एवढे प्रॉब्लेम असतात त्याचे. कसले प्रॉब्लेम? हेल्थचे प्रॉब्लेम त्याचे. त्याचं ऑपरेशन जरी करायचं झालं तरी सगळ्या टेस्ट करतील आणि त्याच्यानंतर ठरवलं जाईल की याचं करायचं की काय नाही करायचं, डायबिटीस आहे की नाही, BP वगैरे चेक करा, सगळ्या गोष्टी.
खूप प्रॉब्लेम असतात. आणि हा तर स्वतःच एक जाडा होता एवढा मोठा. मग त्याच्या कुठून तरी मागून मधून घुसून ती त्या साईडला पळाली आणि बाहेर निघाले गुफेतून. आणि याला पठ्ठ्याला मागे फिरा वळा गुफेतून, त्याला वेळ लागला. आणि मग हा गुफेतून बाहेर निघाला आणि बाहेर निघून बघतोय तर तोपर्यंत ती अंजना त्या गुफेतून उडी मारून, डोंगरावर उडी मारून खाली गेली. झाडांवर, एका झाडावर दुसऱ्या झाडावर उडी मारत मारत खूप दूर पळाली ती, रक्षण करण्यासाठी स्वतःचं. आणि खूप दूर. आणि हा तिच्या मागे निघाला. पण हा जेव्हा बाहेर निघाला तेव्हा खूप फुल स्पीडमध्ये उड्या मारून निघाला आणि त्याला पकडण्यासाठी. आणि तिने स्वतःचं रक्षण करण्यासाठी बाजूला एक तिने बघितले की एक वस्ती होती जिथे लोक राहत होते. त्याच्यामध्ये, त्या वस्तीमध्ये तिने प्रवेश केला की इथे मला आश्रय मिळेल आणि कोणतरी मला वाचवेल. पण तिथे जेव्हा ती आली आणि रक्षणासाठी जेव्हा जायला लागली घराघरामध्ये की एक राक्षस माझ्या मागे लागला, प्लीज मला स्थान द्या, तेव्हा कुणीही तिला स्थान द्यायला तयार नाही. का? कारण लोकांना माहीत होता की तो राक्षस कोण आहे. तो अतिशय भयानक एक राक्षस होता, त्याचं नाव मी आता विसरलो आहे. तो राक्षस तिच्या तेवढ्या एरियामध्ये फेमस होता आणि तो तिच्या मागे लागला होता तिला पकडण्यासाठी. आणि कुठल्या एका घरामध्ये कसंबसं ती घुसली आणि तिथे एका व्यक्ती होता. त्याने म्हटलं ठीक आहे, ये आतमध्ये. आणि तिथे ती बसली आणि भगवान शिवजींचं ध्यान करू लागली रक्षणासाठी आणि शांतीसाठी. जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा, जेव्हा बाहेरची धावपळ आणि विचलनता असते, तेव्हा आतली विचलनता स्थिर ठेवणं गरजेचं असतं. आणि म्हणून त्यावेळेस मेडिटेशन किंवा भगवंत स्मरण, भगवत नाम आपल्याला मदत करतं. त्याची प्रॅक्टिस जर नसेल तर ते शक्य होणार नाही. म्हणून त्याची प्रॅक्टिस आताच केली पाहिजे. भगवंताचं नाव घेणं, भगवंताच्या नावाचा जप करणं. आणि अचानक तुम्ही बसाल, मन डोळे मिटाल आणि मनामध्ये भगवंताचं स्मरण कराल. हे भगवंता, किती मिनटं करू शकाल माहिती नाही. लगेच डोळ्यासमोर काही काही भूतं नाचायला लागतील. होतं की नाही असं? त्याच्यामुळे कलियुगामध्ये हा एक पॉवरफुल मेथड दिलेली आहे, ती म्हणजे मंत्र मेडिटेशन. मंत्रावर, भगवंताच्या नाम मंत्रांवर ध्यान करणं, मंत्र मेडिटेशन त्याला म्हणतो आपण. भगवंताच्या नावाचं जप करणं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्यांचं नामस्मरण करणं. मेडिटेशन करायला लागली. पण तो राक्षस जेव्हा आला घरांमध्ये बघायला, तो भयंकरच होता. तो घरात त्या घरामध्ये आहे की नाही बघण्यासाठी त्याला दरवाजा उघडण्याची गरज नाही. तो डायरेक्ट छप्पर उघडायचा. या घरात समजा पॅक असेल आणि या घरात कोणी बघण्यासाठी तो दरवाजा नाही ठोकणार. तो असा मोठा आहे मुष्टंडा, वरून येणार एक पत्र्यावर लात मारणार, वरूनच दरवाजा झाला, बघणार आतमध्ये दिसते का कोण नाही. असं घराला तो नासधूस करत आणि तोडत निघाला होता. चौपट्टी करत चालला होता तो. करता त्या घरापर्यंत आला. तिथे बघितलं की अरे इथेही असेल. तिला पण कळलं की मी आता पकडली जाणार. तिथून परत ती निघाली आणि बाहेर आली. आणि बाहेर येऊन त्याने बघितलं की मग ती आहे इकडे. मग परत तिच्या मागे लागला तो. आणि त्यावेळेस आता रक्षण करण्यासाठी कोण येईल ती सगळ्यांना विचारणा करायला लागली. आणि सगळ्यांनी विचार केला की कोण रक्षा करेल हिचं. आणि सगळ्यांना माहिती होते की एकच व्यक्ती फक्त रक्षा करू शकतो, जो खूप शक्तिशाली आहे. बाकी या एरियामध्ये हिचं रक्षण करण्यासाठी कोणीच सक्षम नाही आहे. आणि त्यावेळेस ही चर्चा जेव्हा सुरू होती, त्याचा जेव्हा आक्रांत चालू होता त्या राक्षसाचा, तेव्हा त्याला रोखण्यासाठी आणि त्याशी युद्ध करण्यासाठी तिथे एक बलिष्ठ वानर प्रकट झाले, तिथे आले. आणि ते वानर म्हणजे केशरी, राजा केशरी. आणि राजा केशरींची त्यांची खूप जोरदार फायटिंग झाली तिथे. अशी फायटिंग झाली की त्या फायटिंगमध्ये जवळजवळ दोघांची शक्ती सेम व्हायला लागली. मग एक दुसऱ्याला असं मारतील कसे काय, जिंकेल कोण. त्यासाठी अंजना परत त्या ग्राउंडमध्ये येऊन भगवान शिवजीवर ध्यान करू लागले. आणि तो ध्यान कसा होता त्यांचा, मेडिटेशन कसा होता त्यांचा, फार तीव्र मेडिटेशन. आणि आता ते शिवजींना प्रार्थना करायला लागले. शिवजी हे कोण आहेत माहिती आहे? शिवजी हे तमोगुणाचे अधिष्ठाता आहेत आणि सृष्टीचे संहारक करता आहेत. आणि म्हणून संहार करण्यासाठी त्यांच्या मदतीची आवश्यकता असते. म्हणून शिवाजी महाराज पण त्यांच्या नावाचा
आश्रय घ्यायचे. ते काय म्हणायचे, हर हर महादेव. कारण महादेव संहार करता आहेत आणि म्हणून ती मेडिटेशन करायला लागली. ही फार विशेष गोष्ट आहे अंजनाची, की अशा अवस्थेमध्ये पण ती मेडिटेशन करू शकत होती. संकटामध्ये मेडिटेशन होतं का हो? मन किती विचारत होतं, शक्य नाही होत, पण ते करत होते. म्हणजे तिची प्रॅक्टिस आणि मनाचा निग्रह खूप चांगला होता. आणि तेव्हा अंजनीने केशरीने एक विशिष्ट प्रकारचा शस्त्र घेतला, तलवार, जी अंजनाने त्याच्याकडे फेकली आणि केशरीने त्या राक्षसाचा वध केला. तिथे हा झाला. आहे ना पिक्चरसारखी स्टोरी. तुम्ही म्हणाल की अरे पिक्चरमध्ये असंच असतं, हे पिक्चरवाल्यांनी सगळे कॉपी केले आहेत आपल्या शास्त्रातून. तर आणि त्याच्यानंतर मग एक दिवशी ॲज युज्युअल त्यांचं जीवन चाललं होतं. लग्नानंतर केशरी, अंजना आणि त्यांचा भव्य राजवाडा होता, राज्य ते करत होते. एक दिवस ते आपल्या महलमध्ये असताना ती वेळ आली होती. आता हनुमानजींच्या प्राकट्याची वेळ आली होती आणि त्यावेळेस तिला अचानक आभास झाला की कोणतरी मला स्पर्श करत आहे. आणि ती मागे बघायला लागली, पण तो स्पर्श करणारा व्यक्ती दिसत नव्हता. आणि ती एकदम अशी उठली आणि तिला फार क्रोध आला की कोण व्यक्ती आहे ज्याचे कोणाचं एवढं धाडस आहे की अदृश्य रूपामध्ये मला स्पर्श करतो आहे. आणि ती म्हटली की कोण आहे मला सांग, नाही तर मी तुला शाप देऊन भस्म करेन. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही शाप देऊ नको, मी वायुदेव आहे. आणि आता भगवान रामचंद्राच्या लीलेमध्ये त्यांचा विशेष सहाय्यक सेवक प्राकट्य होण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मला ही सेवा मिळालेली आहे की भगवान शिवजींचं ते जे वीर्य सांभाळून ठेवलं होतं तेव्हा ते मला तुमच्या उदरामध्ये स्थानांतरित करण्याचं कार्य मला दिलेलं आहे. टेस्ट ट्यूब बेबी, काय टेक्नॉलॉजी आहे त्या काळातली, विदाऊट ऑपरेशन. काहीतरी म्हणतात त्याला, ट्रान्सप्लांट करणं, वीर्य ट्रान्सप्लांट करणं. IVM. अच्छा, IVF. बघा पूर्वी कशी टेक्नॉलॉजी होती. आणि मग वायुदेवाने ते त्यांच्या गर्भामध्ये स्थानांतरित केलं. आणि त्याच्यामुळे वायुदेवांची ही सेवा असल्यामुळे वायुपुत्र पण मानले जातात, होणारा मुलगा. आणि शिवजींचं वीर्य असल्यामुळे शिवजींचा अंशसुद्धा मानला जातो, तो मुलगा. मग अंजनीचं तेज वाढायला लागलं, अतिशय तेजस्वी दिसायला लागली. आणि त्याच्या गर्भामध्ये एक बाळ वाढत होता, हनुमानजी. त्यावेळेस बाली इकडे जो राजा होता, सम्राट आहे, आणि सुग्रीव यांचं भांडण झालं होतं. कशावरून कोण सांगेल? सुग्रीव कोणाकोणाला माहिती आहे? हातवर करा. सुग्रीव कोण होता? कोणाला माहिती आहे? हातवर करा. सुग्रीव सगळ्यांना माहिती आहे. सुग्रीव. बाली कोण होता? कोणाला माहिती आहे? हातवर करा. बाली माहिती आहे? बाली दोघे भाऊ होते. दोघांचं भांडण कशामुळे झालं? झालं होतं? नाही, बाईमुळे नव्हतं झालं भांडण. भांडण झाल्यानंतर झालं ते. पण भांडण झाल्याचं कारण काय? गलतफहमी. काय म्हणतात मराठीत? गैरसमजमुळे भावाभावांचे भांडणं झालेले आहेत. बायकांना बिचारा उगीच दोष दिला जातो, बायका घर फोडतात नाही. भावाभावांचा गैरसमज. काय गैरसमज झाला की त्यावेळेस एक मोठा राक्षस आला होता त्या काळात, आणि त्यांनी प्रवेश केला होता किष्किंधा प्रदेशामध्ये. आणि त्याला मारण्यासाठी वाली म्हणतो, थांब बा सुग्रीव, मी जातो. आणि सुग्रीव गेला. बालीला स्वतःचा जरा अहमपणा होता आणि त्याला दाखवायची होती शक्ती. का? त्याच्याकडे एक विशेष प्रकारचा हार मिळाला त्याला. त्याला एक नेकलेस मिळाला होता
की त्या नेकलेसमध्ये अशी शक्ती होती की समोरचा योद्धा असेल त्याची अर्धी शक्ती वालीला ज्याने तो हार घातला त्याला मिळायची. कोणी दिला होता तो हार? इंद्राने. कारण वाली हा इंद्राचा पुत्र आहे, इंद्राचा अंश रूपामध्ये. म्हणून त्याने वालीला खास प्रोटेक्शन म्हणून तो हार दिला होता. आणि त्याला फार अहम आला होता. आणि म्हणून तो हार घालून लगेच निघाला युद्ध करण्यासाठी. आणि त्याने युद्ध केलं त्या राक्षसाशी. आणि तो राक्षस कुठून आला होता? तो राक्षस आला होता पाताळ लोकांमधून, खालच्या लोकांमधून आला होता तो. आणि खालच्या लोकांमधून कधी कधी टनल, गुफेतून काही टनल्स असे आहेत खाली की त्या मार्गातून ते बाहेर येतात. याचा अनुभव तुम्हाला कुठे येईल माहिती आहे का? घरामध्ये येईल असा अनुभव. उंदरांचे कुठे कुठे असे होल असतात, इकडून तिकडून घुसून कधी घरातून निघतात, कधी भिंतीतून निघतात, आहे की नाही? असे इकडून तिकडून निघतात. मग तुम्हाला ते होल बंद करायला लागतात. मग तो दुसऱ्या एका ठिकाणी कुठेतरी पडतो. तसेही उंदरासारखे आहेत ते हे राक्षस लोक. ते यायचे, असे बाहेर निघायचे. मग त्यावेळेस असा एक राक्षस आला होता. त्या राक्षसाला त्यांनी मारलं, सोडलं. आणि तो राक्षस हारायला आला. मग तो स्वतःला वाचवण्यासाठी एका गुफेमध्ये घुसला. कारण ते क्षेत्र तिकडचं जे आहे ना, किष्किंधा, हे डोंगराळ प्रदेश येतो. आणि वानर कुठं राहतात? डोंगरामध्ये. गुफेमध्ये घुसला तो. आणि त्या गुफेमध्ये मग सगळे आले होते सेना. वाली, सुग्रीव त्याची सेनासहित. वाली म्हटला सुग्रीवला, सुग्रीव तू इथेच थांब, मी याला मारून येतो. आणि वाली गेला त्या गुफेमध्ये आतमध्ये. आणि आतमध्ये गेल्यानंतर दोघांचं जोरात युद्ध झाला. मोठमोठ्याने आवाज येत होते दोघांचे. आणि त्या आवाजामध्ये, आणि हे किती वेळ चालला हा युद्ध? हा 1 तास 2 तास नाही, काही दिवस नाही, ते महिने चालू राहिलं तो युद्ध. एवढा भयंकर युद्ध होता तो. आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटेल की एवढं कधी युद्ध चालतं का? नाही चालत ना? सांगा, युक्रेन अमेरिकाचं युद्ध किती चाललं? आता इराण आणि अमेरिकाचं युद्ध किती झालं आहे? किती महिने व्हायला आले? 1.5 महिना झाला जवळजवळ. 38 दिवस झाले बघा, मोजले पण त्याने, न्यूजवाल्यांनी सांगितलं. एवढे दिवस युद्ध चालतो आहे. यांचं युद्ध असं महिनाभर चाललं. पण यांचं युद्ध कसं मल्ल युद्ध होतं. आणि त्याच्यामध्ये आवाज असा यायचा की आणि यांना गुफेच्या बाहेर आवाज यायचा. मग त्यांना थोडी आशंका होती की त्या राक्षसाचाच ओरडण्याचा आवाज येतो आहे आणि वालीचा आवाज येतच नाही. वाली आहे की नाही जिवंत हे त्यांना समजत नव्हतं. आणि तेवढ्यात त्यांना जोराने ओरडण्याचा आवाज आला त्या राक्षसाचा. आणि त्याने म्हटलं की अरे, राक्षस एवढा जोरात ओरडतोय. आणि तेवढ्यात रक्ताची धार त्या गुफेतून बाहेर येताना दिसली. तिने म्हटलं अरे बाप रे, कदाचित वालीला मारलं या राक्षसाने. मग आता जर वालीला मारलं या राक्षसाने, तर या राक्षसाला कोण याच्याशी युद्ध करू शकतो? कारण वाली आपल्यापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ होता. हा सगळ्यामध्ये इकडे बाहेर आला तर सगळ्यांना प्रॉब्लेम करेल. आणि म्हणून सगळ्यांनी ठरवलं तिथे की हा गुफेचा दरवाजा बंद करून टाका, म्हणजे राक्षस बाहेर यायला नको. आणि म्हणून त्यांनी एक मोठा दगड सगळ्यांनी ढकलत आणला त्या गुफेजवळ आणि गुफेचा दरवाजा ठोकून त्याला बंद करून टाकला. पण झालं होतं उलटं. कोण मारला गेला होता? राक्षस. आणि वालीला एवढा वेळ का लागत होता? कारण ती गुफा जी आहे ती सरळ पाताळामध्ये जात होती. आणि तो रस्ता खुला असल्यामुळे तिकडनं भरपूर राक्षस बाहेर आले होते वालीशी युद्ध करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे वाली एकटा पडला. आणि वालीने खूप जोरात युद्ध केलं, पण सगळ्यांना मारलं वालीने, ठार केलं. आणि त्या सगळ्यांच्या रक्ताने ती गुफा भरून गेली आणि त्या रक्ताची धार बाहेर वाहत होती इकडे. आणि जेव्हा वाली थकला होता आणि यांना मारलं होतं, सगळ्यांना बाजूला करत वाली जेव्हा गुफेतून बाहेर निघत होता, तेव्हा बाहेर आलं होतं आणि बघितलं की हे काय, दरवाजा बंद. आणि तेव्हा त्याला खूप राग आला की सुग्रीवने मला आतमध्ये कोंडून ठेवलं, मी बाहेर येऊ नये म्हणून, आणि स्वतः जाऊन आता राजगादीवर बसला. याला म्हणतात गैरसमज. आणि म्हणून त्याने आपल्या शक्तीने, गदेने, बुक्क्याने त्या दगडाला फोडलं आणि रस्ता मोकळा करून बाहेर निघाला वाली. आणि वाली बाहेर निघाला आणि राज्यामध्ये आला. राजसभेमध्ये बघितलं तेव्हा सुग्रीव राजगादीवर बसलेला होता. तेव्हा झालं होतं असं की वाली आता नाही आहे आणि सुग्रीव त्याचा भाऊ आहे. आणि राजा जर नसेल
तर प्रजेचे हाल होतात आणि चोर उचक्के आहेत ते जास्त आक्रमण करायला चालू करतात. का? कारण राजा नाही आता रक्षण करण्यासाठी. म्हणून बाकी सगळ्या मंत्रिमंडळाने सांगितलं की सुग्रीव महाराज तुम्ही आता राजा बना आणि कार्य सांभाळा. सुग्रीवला अशी काही इच्छा नव्हती की वालीच्या जागेवर बसायचं, पण मंत्रिमंडळाने सांगितलं की तुम्ही ते करा कारण गरज आहे सध्या. आणि म्हणून वाली बसला, सुग्रीव बसला होता. आणि वाली जेव्हा तिकडनं आला त्यांनी मनामध्ये तो विचार केला होता अगोदरच की सुग्रीवने असं केलेलं असेल, आणि ते विचार घेऊनच तो जेव्हा प्रत्यक्ष आला तेव्हा त्यांनी बघितलं की सुग्रीव राजगादीवर बसला आहे. मग त्यांचा विश्वास कन्फर्म झाला. बरोबर आहे. असं खूप वेळा होता आपल्या जीवनामध्ये. भावाभावांमध्ये, बहिणी बहिणीमध्ये, जावा जावांमध्ये जास्त होतं, ननंद भावजयमध्ये जास्त होतं की नाही. अशा सास बहूमध्ये जास्त होतं गैरसमज. आणि त्याच्यामुळे आणि त्यामध्ये जर समजून घेण्याची वृत्ती असेल तर गैरसमज दूर होतात, पण समजून घेण्याची प्रवृत्ती नसेल तर मग असे भांडणं होतात. मग सुग्रीव वाली जवळ वर आल्याबरोबर वालीने सगळ्यात अगोदर गदा घेतली आणि सुग्रीवला मारायलाच चालू केलं. डायरेक्ट मारायला चालू केलं. आणि सुग्रीव म्हणतो भाऊ माझं ऐकून तर घ्या, अजिबात नाही. त्याला एवढं मारलं, एवढं जोरलं, मग सुग्रीव शेवटी पळाला तिथून. आणि मग तिथून तो सुग्रीवाचा पाठलाग घेत होता की सुग्रीव कुठे कुठे नाही पडला लपण्यासाठी, कुठे कुठे नाही, पूर्ण पृथ्वी फिरला तो, सगळ्या ठिकाणी फिरला तो. अशी ती स्टोरी आहे. मग आता इथे वाली राजा बनला परत. त्यावेळेस सुग्रीवला बाहेर काढल्यानंतर वालीला एक अशी न्यूज आली वालीकडे की वाली हे राजा लोक असतात ते चेक करत राहतात, कधी कधी अपडेट राहतात फार. हे पण काय अपडेट राहतात, आमचं राज्य कसं सुरक्षित आहे, राज्याच्या दिशा कशा वाढवल्या गेल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टीवर ते साधूंचं मत घेतात. त्यावेळेस त्यांनी विचारलं की ह्या वानर समाजामध्ये सगळ्यात शक्तिशाली मीच आहे ना. त्यांनी म्हटलं हो तुम्ही आहात, पण पुढे जाऊन तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली एक बलाढ्य वानर प्रकट होणार आहे. हे जेव्हा त्यांनी ऐकलं ते बोलले कोण, कुठे, कधी, कसं. मग तेव्हा त्यांनी भविष्यकाराने सांगितलं की अंजनाच्या उदरातून जो पुत्र प्राप्त होईल, प्रकट होईल, तो अतिशय शक्तिशाली असेल, तुझ्यापेक्षा काही पटीने जास्त शक्तिशाली असेल. हे जेव्हा त्यांनी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की तो पूर्ण वानरांचा राजा म्हणून घोषित केला जाईल. हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्याला मनामध्ये भीती वाटली, अरे माझी पोस्ट आता खाली होईल. बरेच वेळा अशी भीती वाटते की माझी जागा कोणी घेईल, आणि त्याचं भय फार भयंकर असतं. त्यावेळेस अंजनी वायुदेवाने जेव्हा त्यांच्या गर्भामध्ये, उदरामध्ये ते बीज प्रस्थापित केलं होतं शिवजींचं, त्यावेळेस अंजनी एक दिवस बाहेर अशी बसली होती झाडाखाली आणि भगवंताचं स्मरण करत होती. त्यावेळेस आकाशातून अचानक उडत जाताना एक पक्षी तिला दिसला. तो अतिशय विलक्षण पक्षी होता आणि सुंदर होता. गरुड देव होते प्रत्यक्ष. प्रसंग असा घडला होता त्यावेळेस की दशरथ महाराजांनी यज्ञ केला होता आणि त्या यज्ञानंतर एक खीर घेऊन एक व्यक्ती यज्ञपुरुष प्रकट झाले होते आणि ती खीर दशरथ महाराजांनी तिन्ही राण्यांना वाटून दिली पुत्र होण्यासाठी. आणि त्याच्यापासून पुत्र त्यांना झाले. कुठले कोण कोण मुलं झाले त्यांना? राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. कोणापासून? कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. जेव्हा हे खीर जेव्हा वाटत होते त्या खीरचा एक पोर्शन, एक भाग, एक जोरात वेगाने पक्षी तिकडनं आला आणि त्यांनी आपल्या चोचीमध्ये तो भाग घेतला आणि उडून गेला त्या खीरचा, जेव्हा ते खात होते. आणि त्याच खीरचा भाग प्रसाद म्हणून तो त्या पक्षाने अंजनापर्यंत आणून पोहोचवला. आणि अंजना जेव्हा बसली होती झाडाखाली तिच्या हातावर तो प्रसाद दिला आणि तिने तो प्रसाद म्हणून स्वीकार केला. तो रामाच्या खीरमधला म्हणजेच रामाचाच अंश एक प्रकारचा किंवा रामाचा अतिशय घनिष्ठ असा सेवक म्हणून तर त्याचा अर्थ असा होता त्या खीर. आणि त्याच्यामुळे
तो एक मुलगा जन्माला जो येणार आहे तो अतिशय शक्तिशाली आहे. बघा, खीर आली, त्याच्यानंतर शिवजींचं बीज आलं, त्याच्यानंतर वायुदेवांचा प्रत्यक्ष संपर्क आला. वायुदेव फार शक्तिशाली देवता मानली जाते. असा एवढी शक्तिसंपन्न तो पुत्र अंजनाच्या गर्भामध्ये आहे. अंजनाच्या गर्भामध्ये जेव्हा तो पुत्र आहे तेव्हा अंजनाने काय केलं पाहिजे? टी व्ही बघितली पाहिजे किंवा कार्टून बघितले पाहिजेत किंवा एखादी सिरियल बघितली पाहिजे. काय केलं पाहिजे गर्भामध्ये असताना? काय करतात आजकालच्या स्त्रिया? काय करतात? दारू पितात, सिगरेट ओढतात. आजकालच्या स्त्रिया आता काय करतात? कुठे भटकत राहतात, काही बघत राहतात, इंस्टाग्रामवर असं. आणि त्याच्यामुळे मुलगा जन्माला येताच तो असा करत येतो. ही खबर जेव्हा सुग्रीवला वालीला मिळाली, वाली अतिशय भयभीत झाला की अरे, माझ्यापेक्षा शक्तिशाली वानर येणार आहे. आणि म्हणून त्याने काय केलं की ह्या वानराचा जन्म होण्यापूर्वीच त्याला मारून टाकू. अशी स्टोरी तुम्हाला आठवते कुठेतरी शास्त्रामध्ये की आकाशवाणी झाली की शक्तिशाली पुत्र जन्माला येणार तुला मारण्यासाठी, आणि त्यांनी विचार केला की कंस आहे ना, लगेच त्याने आपल्या बहिणीला केस पकडले, त्यांनी लगेच मारायला तयार झाला. आतापर्यंत बहिणीला मस्तपैकी सजून आणि नवऱ्याच्या घरी काय म्हणते बिदाईसाठी निघाला होता, स्वतः रथ हाकलत होता, सगळं देखावा येतो. पण जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हा खरी त्याची ओळख कळाली आपल्याला. तसंच यांनी केलं. यांनी काय केलं माहिती आहे का? वालीने काही असे धातू आहेत त्याने द्रव रूपामध्ये तयार केले. धातू द्रव रूपामध्ये कधी होतात? एक त्याला विरघळवतात, पण विरघळण्यासाठी उष्णता लागते ना वितळण्यासाठी. पण त्यांना हे करण्यासाठी, अजून लिक्विडिफाईड करण्यासाठी त्यांना अजून पण काही प्रोसेस आहेत. चूर्ण त्याचं तयार करणं किंवा त्याला असं घासून, त्या जसं चंदनाला कसं घासून पेस्ट तयार करणं वगैरे वगैरे प्रोसेस आहेत तसे. तर असं त्यांना काय असे 4 की 5 की 8 धातूंचं मिश्रण. धातू पचवणं सोपं नाही. धातू जर पोटात गेला प्रत्यक्ष तर व्यक्ती मरू शकतो. आणि त्याने असे धातू, मर्क्युरी जो स्वतःच एक पॉयझन आहे, अशा धातूंचं त्याने मिश्रण केलं आणि गुपचूप अंजनाची जी विशेष किचन होतं त्या किचनमध्ये गेला वाली. अंजनाचं एक स्पेशल किचन होतं आणि अंजनाची आता विशेष काळजी केली जात होती का आता गर्भवती आहे ती. आणि तिथे जाऊन अंडरग्राऊंड होतं ते, तिथे जाऊन त्याने त्या हेड कूक आहे तिथली, तिला जाऊन त्याने धमकावलं किंवा तिला जाऊन त्याने आमिष दाखवलं, पैशाचं प्रलोभन दाखवलं आणि असं करून तिला ही गोष्ट करण्यास भाग पाडलं की तू हे कर. आणि हे तिला खाऊ घाल. कशाने? जेवणाच्या एका पदार्थाने. आणि अंजनाचं जेवण तयार झालं आणि तिला ते खाऊ घातलं गेलं आणि अंजनाने ते खाल्लं. आणि हे त्या कुकने, त्यांची जी स्वयंपाकीने, तिने बघितलं आणि तिने जाऊन वालीला मेसेज दिला की झालं काम फक्त. मग आता आशा काय आहे न्यूजची? कुठली न्यूजची आशा आहे? उद्या सकाळी अंजना उठणार नाही का? एवढा धातू कोण पचवणार नाही. आणि त्यातले त्यात एखादी गर्भवती स्त्री तर अजिबात पचवणार नाही, नाजूक असते. पण दुसऱ्या दिवशी तिच्या पोटात खूप दुखायला लागलं आणि त्यावेळेस सगळ्यांकडे चिंता झाली. पण गर्भवतीच्या स्त्रीच्या पोटात दुखायला लागणं तर हे काय ॲबनॉर्मल आहे का? नॉर्मल आहे का? कदाचित डिलिव्हरीची वेळ असेल. आणि म्हणून लगेच तिथल्या दाई आल्या, त्या काळातल्या ज्या होत्या गायनेकॉलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ किंवा त्याला काय म्हणतात, प्रसूती करणारे काय म्हणतात त्याला, दाई
दाई, सुईण म्हणतात, सुईण दाई असं काय म्हणतात. हां, त्यांना बोलवलं गेलं आणि राजा आहे ना, तर राजाची पत्नी राणीसाठी स्पेशल अरेंजमेंट आहे. आणि मग सगळेजण आले, प्रत्येकजण आपापली काळजी घेत होते. आणि त्यांना त्या ज्या दाई असायचे ना, त्यांना फार कॉन्फिडन्स असायचा, त्यांना फार अनुभव असायचा ॲक्च्युली, की तिथे त्या गर्भवती स्त्रीला पाहिल्याबरोबर त्यांना समजून जायचं की आता हिचं बाळंतपण होईल की किती वेळात होईल की काय त्यांच्यामध्ये जजमेंट असायचं काय माहिती. आणि त्यांनी बघितलं आणि त्यांनी फार सुखरूपपणे तिची डिलिव्हरी केली. आणि जन्माला येणारं जे बालक होतं ते अतिशय शक्तिशाली, गुटगुटीत आणि प्रसन्नचित्त. आणि अजून एक विशेष म्हणजे जन्मतःच त्याच्या कानामध्ये कुंडलं होते. असं कधी जन्माला येत नाही बालक. आणि हे होण्याचं कारण काय, की ते जे त्यांना धातू जे पाजलं गेलं होतं, त्या धातूचा दुष्परिणाम तर झालाच नाही, उलट तो धातू अलंकाराच्या रूपाने बाहेर आला, प्रकट झाले. म्हणून कधीकधी महान जीवात्मे असतात, महान संत असतात किंवा एखादी महान पर्सनॅलिटी असते, त्याच्याबद्दल एखादा व्यक्ती किती कुकार्य जरी करण्याचा प्रयत्न करेल तरी त्या व्यक्तीसाठी, कारण तो एवढा श्रेष्ठ आहे की त्या व्यक्तीचं काय वाकडं होतच नाही, पण त्याच्यासाठी हे अलंकाराच्या रूपाने प्रकट होतात. उलट त्यांची ख्याती जास्त वाढते. कधी कधी असं झालं आहे ना की एखाद्याला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर उलट त्यांची ख्याती जास्त वाढली. पूर्वी, काही वर्षापूर्वी रशियामध्ये कम्युनिस्ट होता, अजून पण आहे खूप प्रमाणात. कम्युनिस्ट कंट्रीज आहे ते, पण त्या देशामध्ये, कम्युनिस्ट देशामध्ये भगवद्गीता, भागवतम किंवा आपला हे धर्म ह्या गोष्टीला बिलकुल परमिशन नाही आहे. आणि जर पकडला गेला तर त्याला सरळ जेल होईल. तर तुम्ही भगवद्गीता वाचाल किंवा कोणाला वाटाल तर तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल, असं होतं तिथे. आणि त्यावेळेस इस्कॉन तिथे आहे, इस्कॉनचे तिथे मंदिर आहे, इस्कॉनचे तिथे भक्त आहेत आणि ते भगवद्गीतेचा प्रचार करतात. त्यांना ते पकडायचे, जेलमध्ये टाकायचे. अशा घटना खूप घडल्या. मग त्यावेळेस हा प्रश्न निघाला. मग काहींनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, काही त्यांच्या टीमने, की ही भगवद्गीता ही बोनाफाईड नाही आहे, अधिकृत ग्रंथ नाही आहे, हिला बॅन करा. आणि तो महिना होता गीता जयंतीचा महिना. गीता जयंतीचा महिना, मोक्षदा एकादशी आहे ना, मार्गशीर्ष महिना. नेमकी त्याच महिन्यामध्ये भगवद्गीता त्या देशामध्ये बॅन केली, बंदी आणली त्या गीतेवर. फरमान काढला, GR निघाला ऑफिशियली. आणि जेव्हा GR घोषित झाला तेव्हा तिकडचे सगळे लोक बघायला लागले की काय बंद केलं आहे, भगवद्गीता. तर ते व्हॉट इज भगवद्गीता, भगवद्गीता काय, का बंद केली आणि ते काय आहे जे बंद केलं आहे, हे जाणण्यासाठी लोकांची जिज्ञासा वाढली. आणि काय बंद केलं आहे हे बघण्यासाठी लोक जायला लागले आणि ते जास्त विकत घ्यायला लागले. ज्या गीता जयंतीमध्ये भगवद्गीतेचा प्रचार करायचा होता भक्तांना, त्याच्यावर बंदी आणली गेली आणि त्याच्यामुळे त्या बंदीच्या नावाने लोकांची जिज्ञासा वाढली, लोकल लोकांची. आणि ते लोक प्रत्येकजण सेंटरला भेट देऊन स्वतःहून ते ऑर्डर करून मागवायला लागले. आणि त्या वर्षी तिथे भगवद्गीतेचा गीता जयंतीला एवढा मोठा प्रचार झाला की जो याच्या अगोदर कधी झाला नव्हता, आहे ना. बंदी आणण्याचा प्रयत्न केला, मना करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा ग्रेट पर्सनॅलिटी असते त्याने याचा काय फरक पडत नाही. सूर्यावर थुंकलं तर काय होतं, थुंक आपल्या तोंडावर पडतं. तसं हनुमानजीच्या बाबतीत झालं की त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालीच नाही आहे. अंजनाला इजा झाली नाही, पण ते अलंकाराच्या रूपामध्ये प्रकट झाले. आणि जसे ते जन्माला आले तसे ते शक्तिशाली होते. मनुष्याचं थोडं वेगळं आहे, बाकी प्राण्यांचं थोडं वेगळं आहे. मनुष्याचं एखादं पिल्लू जन्माला आलं तर ते किती असहाय्य असतं, क्या करत राहतं, खोया करत राहतं ते. त्याच्यानंतर त्याला हातात पकडा, किती स्किन त्याची एकदम सॉफ्ट असते. त्याला बिचाऱ्याला फक्त रडण्याशिवाय काहीच समजत नाही आहे. ते डोळे पण असेच उघडत राहतं. त्याच्यानंतर ते मानसुद्धा पकडत नाही स्वतःची. त्याला असं हातात पकडलं, ते असं असतं ना, असं असतं. आणि मग हळूहळू मग काही दिवसानंतर ते मान धरायला लागतं. आणि मोठं झाल्यानंतर मग दुसऱ्यांची मान धरायला लागतं.
त्याच्यानंतर मग उबडं व्हायला लागतं. त्याला उबडं पण होता येत नाही, तसं टाकलं तसंच आपलं आपला हातपाय हलवत राहायचं आहे ना. पण बाकी प्राण्यांचं तसं नाही आहे. गाईचा वासरू बघितला जन्म झाल्याबरोबर लगेच थरथर थरथर करतं, पाय लगेच उभं राहतं, आई त्याला त्याचे गाय त्याला चाटते. काही यांच्यामध्ये विशेष प्रयोजन आहे. मनुष्याकडे सुरक्षा आहे म्हणून ते शक्य आहे, प्राण्यामध्ये ते सुरक्षा नाही. तसं जर वासरू करायला लागलं तर मग बस दुसऱ्या एखाद्या जनावराने पाय दिलं की झालं तसं तेच. तर हे बालक एवढं शक्तिशाली होतं, लहानपणापासून जन्म झाल्याबरोबर ते एकदम उड्या मारत होते, तरबेज होतं, शक्तिशाली होते. आणि मग तेव्हा सकाळी जेव्हा बसलेले असताना तेव्हा हा एक प्रसंग येतो की त्यांनी आकाशात बघितलं की अरे एवढा सुंदर लाल लाल. तुम्ही बघितलं कधी सूर्य असा उगवता सूर्य आजकालच्या मुलांना बघायला भेटत नाही. का बघायला भेटत नाही? उठतच नाही बिचारे लवकर. एवढा सुंदर दृश्य होतं की त्याने बघितलं की हे काहीतरी आहे, फळ आहे ते, आणि फळ खाण्यासाठी त्यांनी उडी मारली. ती उडी एवढी विलक्षण होती, ती साधारण उडी नव्हती, ती उडी अशी विलक्षण होती की त्यांचा एवढा फुल स्पीडने ती उडी मारली त्याने, लहान छोटंसं वानर. पण त्याचा हा पराक्रम बघून वायुदेव एवढे संतुष्ट झाले की अरे माझा मुलगा बघा काय जोरात उडी मारून आकाशात निघाला, भरारी मारला सूर्याला पकडण्यासाठी. आणि त्याच्यामुळे वायुदेवाने बघा, लहान मुलाने काय पण केलं ना तरी आईवडिलांसाठी हां अरे वा वा वा. कधी कधी तो असा एक ठिश्यूम ठिश्यूम, पप्पा बघा मी तुम्हाला मारतो ठिश्यूम. मग ठिश्यूम केलं की पप्पा म्हणतो आ, असं करता की नाही मुलं वाटतं हां शाबास 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 शाबास, त्याला कौतुक करतात. मग त्यातल्या त्यात वानर हा खरोखर त्याने पराक्रम दाखवला. तेव्हा त्याच्या वडिलांना फार कुतूहल वाटलं वायुदेवांना, आणि त्याने त्याला प्रोत्साहन दिलं. आणि जेव्हा हवेमध्ये जोरात उडी मारली ना तेव्हा हवेचा विरोध होतो, रेजिस्ट होतात ना, एअर रेजिस्ट होतो असं. आणि जिथे जिथे रेजिस्ट होतं, जिथे जिथे विरोध होतो तिथे तिथे घर्षण होतं. जिथे जिथे घर्षण होतं तिथे तिथे दाह होतो, दाह, गरमी होते, अग्नी होते. घर्षण कुठेही झाला तिथे तिथे गरमी होते. मशीनमध्ये पण घर्षण झालं तर गरमी होते, वायरीमध्ये घर्षण झालं स्पार्किंग झालं आग निघते. आणि घरामध्ये पण जेव्हा घर्षण होतात रिलेशनमध्ये तेव्हा पण ठिणग्या बाहेर निघतात, होतं की नाही. मग ते होऊ नये म्हणून वायुदेवाने काय केलं, वायुदेवाने त्याच्या आजूबाजूला थंड हवेचं वातावरण ठेवलं आणि कमंडळूमधून थोडं थोडं हवेचं पाण्याचं असं स्प्रिंकल फवारा, एकदम बारीक पाण्याचा तुषारसारखा फवारा त्याच्यावर स्प्रिंकल करत होता, जेणेकरून हनुमानजी अशी उडी मारतात त्यांना एकदम आल्हाददायक वाटत होतं. तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे असं वातावरणाचा? तुम्ही असे कधी गच्चीवर निघाले आणि मस्त शांत आणि एकदम अशी मस्त हवा येते, हवेचं झुळूक येतं, आहे तुम्हाला असा अनुभव? किती मस्त वाटतं अशा हवेमध्ये, प्रसन्न वाटतं ना. तसंच हनुमानजींना आल्हाददायक वाटत होतं. आणि जेव्हा ते उडी मारून गेले लाल फळ पकडायला, त्याच दिवशी नेमकी सूर्यग्रहण होणार होतं आणि सूर्याला गिळण्यासाठी तिथे राहू आला होता. आणि त्याने बघितलं की अरे इथे मी लाल फळ बघून आलो, इथे बाजूला अजून एक काळा फळ दिसतोय. जो राहू सूर्याला खाण्यासाठी आला होता, ग्रहण लावण्यासाठी आला होता, त्याने बघितलं की लाल फळाच्या अगोदर काळा फळ खाऊन टाकतो. आणि हनुमानजी आ करून मोठं त्या काळ्या फळाच्या मागे, राहूच्या मागे लागले. आणि राहूने बघितलं की अरे हे काय माझ्या मागे लागलं, आणि राहू तिथून पळून गेला की अरे नाही नाही. आणि राहूची कंप्लेंट होती की आम्ही ठरवलं होतं की वर्षातून ठराविक वेळ ज्या दिवशी सूर्याला आम्ही ग्रहण लावणार, आणि तो दिवस बरोबर योगायोगाने असा येतो की सूर्य, पृथ्वी, सावली ह्या गोष्टी बरोबर त्याच वेळेस होतात. त्याच्यामुळे सायंटिफिक ते पण एक रिझन आहे आणि हे पण एक रिझन आहे. आणि त्यामुळे तो राहू तिथून पळून गेला आणि कंप्लेंट घेऊन गेला कोणाकडे, इंद्राकडे. इंद्र राजा आहे ना देवतांचा, इंद्राकडे कंप्लेंट घेऊन गेला की हे काय, अशा नियमानुसार माझा वेळ आहे, टर्म आहे की सूर्याला मी ग्रहण लावेन. पण हा इथे कोण आलेले, नवीनच मुलगा,
एक वानर. ते बोले कोण वानर? त्याने म्हटलं की एक मोठा शक्तिशाली वानर आला तिथे आणि तो राहू पळून गेला. त्याच्यामुळे ते हनुमानने म्हटलं की चला राहू गेला, आता काय करू, ठीक आहे लाल फळ खाऊन टाकू. आणि ही जेव्हा वार्ता तिकडे चालू होती तेव्हा इंद्राला फार राग आला की कोण आपल्या या सृष्टीचक्रामध्ये विघ्न निर्माण करतोय. आणि म्हणून इंद्र ऐरावत नावाचा हाती आहे ना, ऐरावतवर बसून हातात वज्र घेऊन तो निघाला रक्षा करण्यासाठी. आणि जेव्हा इंद्र तिकडनं आला हातीवर बसून, तो सफेद हाती, ऐरावत म्हणजे फार मोठा हाती ज्याला बरेच सोंड आहेत, खूप मोठा शक्तिशाली हाती, त्याला दुरून जेव्हा बघितलं हनुमानने येताना, त्यांनी बघितलं की अरे लाल फळ गेला तर सफेद फळ आलं, काळं फळ गेला तर सफेद फळ आलं, सफेद फळासारखं दिसायला लागला मोठा तो ऐरावत. आणि म्हणून त्याने त्या सफेद फळाकडे, ते हनुमानजी आता सूर्याला गिळायला जात होते खायला, त्याच वेळेस सफेद फळ त्याला दिसलं आणि सफेद फळाकडे ऐरावतला खाण्यासाठी गेला. आणि इंद्र ते बघून घाबरला की अरे आता माझ्याच ऐरावतला खायला निघाला हा. आणि म्हणून त्याने वज्राचा प्रहार केला त्या बालकावर. हनुमानजी मारुती, तेव्हा त्यांचं नाव मारुती होतं, त्यांच्यावर अटॅक केला. त्या अस्त्र, वज्र म्हणजे फार शक्तिशाली अस्त्र आहे, त्याने वार केला आणि तो लागला त्याच्या हनुवटीवर आणि मग त्याची हनुवटी तुटली. त्याच्यामुळे त्यांचं एक नाव पडलं हनुमान. पण जेव्हा तो वार केला तेव्हा तो वार, वज्राचा वार एवढा शक्तिशाली होता की त्या आक्रमणाने हनुमानजी बेशुद्ध झाले. बेशुद्ध होऊन ते वरून कोसळले खाली. आणि तेव्हा वायुदेव प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यांना आपल्या हातामध्ये अलगद खाली घेऊन आले आणि त्यांना एका गुफेमध्ये ठेवलं. पण हे जेव्हा बघितलं वायुदेवांना, त्यांना फार राग आला. एवढूसा छोटासा मुलगा, बालक, त्याच्यावर एवढा मोठा अस्त्र मारणं हे काय योग्य आहे का? हे काय योग्य आहे का? म्हणजे तुम्ही असं समजा की एखादा मुलगा आहे, तो फार शैतानी करतोय, तर त्या मुलाला शिक्षा देण्यासाठी एक मोठा कुस्ती पैलवान तुम्ही घेऊन आला त्याला मारण्यासाठी. गरज आहे त्याची? नाही गरज. त्याला थोडं खांबाला बांधून ठेवा, 2-3 फटके मारा, शांत होईल तो. तसं नाही केलं. त्यांनी म्हटलं की एवढा मोठा अस्त्र, वज्राने काय होतं माहिती आहे? वज्र अस्त्र हा शेवटचा अस्त्र आहे, मोठ्या मोठ्या असुरांना मारण्यासाठी उपयोग केला जातो. वज्र एवढं शक्तिशाली आहे की तो जर एखाद्या डोंगरावर जर त्याला प्रहार केला तर डोंगर जे आहे त्याची पावडर बनते, पावडर. एवढा शक्तिशाली तो अस्त्र होता, तुकडे तुकडे होतात त्या डोंगराचे. त्याचा प्रहार केला. त्याच्यामुळे वायुदेवांना खूप राग आला, माझ्या मुलाला तुम्ही मारलं, म्हणून मी आता संपावर जाणार. वायुदेवांचं काय कार्य होतं या सृष्टीमध्ये? हवा पुरवणे. त्यांनी सगळी या ब्रह्मांडातली सगळी हवा आपल्याकडे शोषून घेतली. विचार करा, आपण इथे बसलो सत्संग करायला आणि सगळं काय चालू आहे आणि अचानकच तुम्ही म्हणा अरे हवाच नाही. आणि हवा नसल्यामुळे काय गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. इथे मोकळ्या वातावरणात पण गुदमरल्यासारखं व्हायला लागलं का? हवाच नाही. सगळी हवा खेचली गेली तिकडे, पूर्ण एम्प्टी झाला, व्हॅक्यूम ब्रह्मांडात तयार झालं. आणि त्याच्यामुळे सगळी सजीव सृष्टी तडफडायला लागली आणि तिकडे सूर्य देवतागण पण सफोकेट करायला लागले, त्यांना पण गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. आणि ते सगळे असं चोखप कंठाने ते गेले ब्रह्माजीकडे. ब्रह्माजी हे काय झालं, असं का होतं आहे? ब्रह्माजी म्हणतात इंद्राचा प्रताप आहे, इंद्राने जो अपराध केला आहे त्याच्यामुळे सगळं घडलं आहे, मला माहिती आहे म्हणे काय घडलं आहे. त्यांनी सांगितलं, ब्रह्माजींनी सांगितलं की सगळ्यांनी माझ्यासोबत चला, आपण आता जाऊया वायुदेवांना भेटण्यासाठी, त्यांना मनवण्यासाठी, वायुदेवांचा राग काढण्यासाठी, राग शांत करण्यासाठी. पण वायुदेवांचा राग कसं शांत करणार तुम्ही? बापाला जर खुश करायचं असेल तर मुलांना खूप गिफ्ट द्या, मुलांचं कौतुक करा, आई एकदम खुश होऊन जाते, बाप एकदम खुश होऊन जातो. आणि मुलांमुळे रुसलेत ते, चला सगळेजण आणि सगळ्यांनी, सगळ्या देवतांनी त्या बालकाला आशीर्वाद द्या. आणि म्हणून सगळेजण तिथे प्रकट झाले त्या गुफेमध्ये आणि सगळ्यांनी वायुदेवाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या बालकाला प्रत्येकाने आशीर्वाद दिला, प्रत्येक देवताने आशीर्वाद दिला. काही देवताने त्याला असा आशीर्वाद दिला की
तुझी शक्ती अमर्याद राहील. त्यांनी आपलं स्वतःचं बळ एक विशिष्ट बळ त्या बालकाला दिलं. काहींनी त्यांना अंतर्धान होण्याची विद्या त्यांना प्रदान केली देवतांनी. काही देवतांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं मेडिकेशनची आवश्यकता नाही किंवा स्वास्थ्य त्यांचं सुदृढ राहील याचा त्यांना आशीर्वाद दिला. काही देवतांनी त्यांना आशीर्वाद दिला की भगवंतांची स्मरण, भगवंतांच्या मती, भगवंताचा चांगला भक्त बनशील. काहींनी त्यांना आशीर्वाद दिला की ब्रह्माजीने त्यांना एक विशेष आशीर्वाद दिला. तो म्हणजे त्यांना एक मोत्यांचा हार दिला ब्रह्माजीने, आणि तो हार त्यांच्या गळ्यामध्ये दिला. पण त्याला काय सांगितलं, हा मोत्यांचा हार तुझ्या गळ्यामध्ये मी देतो आहे. हा मोत्यांचा हार तुझा खरा आणि शाश्वत मालक, ज्याची तू आराधना करतो आहे, जे तुझे खरे शाश्वत मालक आहेत किंवा तुझे प्रभू आहेत, ते जेव्हा तुझ्यासमोर येतील तेव्हा ते हा हार बघू शकतील. बाकी कोणीच हा हार बघणार नाही आणि तुला ओळखू नाही शकणार. आणि तो हार त्यांना दिला. म्हणजे विचार करा तुम्ही, असा हार दिला की जो कोणाला दिसणार नाही. आता तुम्ही द्या बरं बायकोला असा हार की मी तुला असा हार देतो, कोणीच बघू शकत नाही. तुला काय करत ते हारला? हार कशासाठी घालतो? दिवाळीला जर असा हार घेऊन आले पतिदेव, अदृश्य हार, हे घे मी तुझ्यासाठी हार आणला, बॉक्स काढला मोठा, आतमध्ये काहीच नाही. तुला का कुठे हार? हा काय हार, पण तो दिसणार नाही. हा मी तुझ्या गळ्यामध्ये घालते. बायको म्हणेल उद्या मी एक स्पेशल स्वयंपाक करणार आहे. कसा स्वयंपाक? दिसणार नाही, फक्त तुम्ही तो खायचा आणि नकार द्यायचा. असं इथे चालत नाही ना. मग सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिले, भरभरून आशीर्वाद दिले, आणि त्यामुळे त्या बालकाची शक्ती एवढी प्रचंड वाढली. अगोदर शक्तिशाली होता आणि आता त्याची शक्ती अतिशय प्रचंड वाढली, त्यांची शक्ती. आणि एवढं देऊन सगळे मुलं त्याला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले, हॅपी बर्थडे करून निघून गेले. कसा बर्थडे सेलिब्रेशन झाला बघा. आणि मग वायुदेव शांत झाले, वायुदेव खुश झाले आणि पूर्ण पर्यावरण पहिल्यासारखं सुरू झालं. तर अशा पद्धतीने हनुमानजी लहानपणापासूनच अतिशय शक्तिशाली झाले. पण एखादा मुलगा जर जास्त हुशार असला तेवढाच जास्त तो मस्तीखोर पण असतो, असं की नाही? जेवढा जास्त शक्तिशाली असेल तेवढा जास्त मस्ती करेल. हनुमानजी फार इंटेलिजंट पण होते आणि मस्ती पण होते. त्याच्यामुळे त्यांनी बरेच त्यांच्याकडून अपराध व्हायला लागले होते बऱ्याच जणांच्या. आणि विशेष करून तिथे साधू ऋषी जंगलामध्ये राहायचे, त्यांच्याकडून अपराध व्हायला लागले. आणि म्हणून त्या साधूंनी ठरवलं की या बालकाला करायचं काय. एक तर हा काय आहे, राजपुत्र आहे, प्रिन्स आहे, याला कसं काय तुम्ही शाप देणार. दुसरं की याचं विशेष प्रयोजन आहे बालकाचं, पुढे भगवंतांची विशेष सेवा हा करणार आहे, त्याच्यामुळे याला शाप कसं काय देणार. दुसरं, देवतांनी याला असे आशीर्वाद दिले आहेत की याला कुठलाच शाप याच्यावर काम करणार नाही. मग याची शक्ती याला कंट्रोल करायचं कसं काय, हे सगळे ऋषीमुनी विचार करत होते. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की या मुलासाठी हे चांगलं नाही की हा मुलगा असं करतो आहे, म्हणून त्याला आपण श्राप देऊ आशीर्वादाच्या रूपाने. कसं की याला याची शक्तीचा विसर पडेल. कुठपर्यंत? जोपर्यंत एखाद्या व्यक्ती त्याच्या शक्तीचं त्याला स्मरण करून देणार नाही तोपर्यंत. आणि अशा पद्धतीने हनुमानजीची शक्ती भयंकर होती, पण आता त्याचा विसर पडल्यामुळे त्यांना शक्तीचा तो विसर झाला. त्याच्यामुळे नॉर्मल व्यक्तीसारखे, नॉर्मल वानरासारखे, पूर्वीसारखे ते वागू लागले. तर अशा पद्धतीने हनुमानजी लहानपणापासून अतिशय शक्तिशाली, पराक्रमी आणि तेजस्वी होते. त्यांचा पराक्रम लहानपणापासून दिसत होता. आणि त्याच्यानंतर मग सोबर जेव्हा झाले तेव्हा त्यांना सांगितलं की चला आता शाळेत जाऊया. मग हनुमानजींना
शाळेत टाकलं. मग सगळ्यात बेस्ट, त्या काळची सगळ्यात बेस्ट शाळा होती सूर्या इंटरनॅशनल स्कूल. त्या स्कूलमध्ये त्यांनी टाकलं. कुठले? सूर्य इंटरनॅशनल स्कूल. तिचं फक्त नाव सूर्य नव्हतं, खरोखर सूर्य लोकांमध्ये होते. टीचर कोण होते? सूर्यदेव प्रत्यक्ष. खरोखर इंटरनॅशनल स्कूल होती. आता फक्त नावं देतात इंटरनॅशनल. इथे पण असेल ना वरणगावमध्ये इंटरनॅशनल स्कूल. इंटरनॅशनल काय, त्या वरणगावच्या बाहेर कदाचित त्याला कोणाला माहीत पण नसेल की अशी नावाची स्कूल आहे. तर नावच इंटरनॅशनल आहे, किंवा असेल पण प्रसिद्ध. पण खरोखर पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही नसते कदाचित, पण नाव देतो. पण ही खरोखर आंतरराष्ट्रीय स्तरावर होते, पूर्ण ब्रह्मांडाच्या स्तरावर होते सूर्यदेव. तिथे ट्रेनिंग. सूर्यदेव हा अतिशय शक्तिशाली आणि सूर्यदेव अतिशय विद्वान देव आहे. का? भगवद्गीतेमध्ये कृष्ण म्हणतात की मी हे भगवद्गीतेचं ज्ञान पूर्वी सूर्यदेवाला दिलं होतं. 4 अध्याय 1, 2 श्लोक. इमं विवस्वते योगम प्रोक्त वाहनम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुर इक्ष्वाकवे ब्रवीत. हे ज्ञान मी कोणाला दिलं होतं? कृष्ण म्हणतात इमं विवस्वते योगम. विवस्वान, विवस्वान कोण आहे? सूर्यदेवाचं नाव आहे. सूर्यदेव ही पोस्ट आहे, तिथे काम करणारे सध्या देव आहे, त्याचं नाव आहे विवस्वान. पंतप्रधान ही पोस्ट आहे, पण सध्या पंतप्रधान पोस्टवर काम करणारा आहे, त्यांचं नाव काय आहे? चायवाला नरेंद्र मोदीजी. नमो. तसं सूर्यदेव विवस्वान. इमम विवस्वते योगम. हे भक्ती योगाचं ज्ञान मी अगोदर सूर्यदेव विवस्वानला दिलं होतं. विवस्वानने कोणाला दिलं ते? विवस्वान मनवे प्राह. मनुदेवाला त्याने दिलं. मानव जातीचा जनक मनु, त्यांना दिलं त्याने. मनुने कोणाला दिलं? मनुने त्याच्या मुलाला दिलं. कोण? इक्ष्वाकू. मनुर इक्ष्वाकवे ब्रवीत. पण इक्ष्वाकू नंतर परंपरा नष्ट झाली, लोक विसरले ज्ञान. का? सत्संगला जाणं बंद करून टाकलं आहे की नाही? का बंद करून टाकलं? ऑनलाईन ऐकायला लागले टी व्ही, सत्संग आस्था चॅनलला. मग आस्था, हृदयातली आस्था हळूहळू चॅनलमध्ये गेली. मग हळूहळू बंद झालं सगळं सत्संग, भगवान, भक्ती. अशा पद्धतीने तिथे ते शिक्षण घ्यायला लागले. आणि शिक्षण घेऊन आल्यानंतर जो पराक्रम घडला तो फार विलक्षण आहे. त्याची चर्चा आपण करणार आहे पुढच्या वर्षी हनुमान जयंतीला. तोपर्यंत लक्षात ठेवा की आपण कुठपर्यंत चर्चा केलेली आहे. पुढच्या वर्षी मी तुम्हाला विचारेन, चला आज हनुमान जयंतीची पण चर्चा करूया. कुठपर्यंत आलो होतो? लक्षात राहील ना? नाही राहिलं तर सोपी आयडिया आहे. इस्कॉन वरणगावच्या यूट्यूब चॅनलवर जायचा, मागच्या वर्षाचा लेक्चर शोधायचा आणि ऐकायचा आणि येऊन बसायचं. हां, मागच्या वर्षी म्हणजे असं झालं होतं. एखाद्या वेळेला बापरे काय स्मरणशक्ती, म्हणजे काय नाही, यूट्यूबचा लेक्चर ऐकून आलो आहे. पण तेवढं पण करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ना. तशा हनुमानजी हे फार शक्तिशाली आहेत. हनुमानजींची त्यांच्याकडे खूप शक्ती आहे. ही त्यांची विशेषता, ही आपल्यासाठी विशेषता आहे, पण त्यांच्यासाठी ही जास्त विशेष नाही आहे. त्यांच्यासाठी विशेष काय आहे? ते रामभक्त आहेत, हे त्यांच्यासाठी विशेष आहे. ते रामाचा सेवक आहेत, हे त्यांच्यासाठी विशेष आहे. आणि म्हणून हनुमानजींना रामभक्त हनुमान म्हणून जर पुकारलं तर हे त्यांना जास्त आवडतं, नुसतं हनुमानजी म्हणण्यापेक्षा. का? दास हमेशा आपल्या बॉस मालकांच्या जवळ राहू इच्छितो, चरणामध्ये राहू इच्छितो. तशा पद्धतीने त्यांच्या फक्त प्राकट्याची आपण थोडीशी लीला बघितली आणि त्यांचं बचपन आपण थोडं बघितलं, लहानपण बघितलं. पुढे जे त्यांनी लीला केल्या, रामचंद्राचं त्यांनी कार्य केलं, ते खूप 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 विशेष कार्य आहे. रामचंद्र एक वेळ म्हणतात हनुमानजींना की हे हनुमानजी, तुम्ही माझ्यासाठी जे कार्य केलं आहे हे अतुलनीय आहे. सीतेचा तो शोध घेऊन आल्यास हनुमान,
याच्या बदल्यात देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे. भगवान जे ब्रह्मांडाचे नायक आहेत हे स्वतःला अक्षम मानतात की माझ्याकडे असं काहीच नाही की याची परतफेड मी करू शकतो. आणि म्हणून ते म्हणतात, म्हणून मी हे हनुमान तुला दुसरं काही देऊ नाही शकत, फक्त मी तुला माझं आलिंगन देऊ शकतो. आणि म्हणून भगवान रामचंद्रांनी हनुमानजींना आलिंगन मारलं. तो एक फार फेमस फोटो आहे, हनुमानजी रामचंद्रांचं मिलन आलिंगन करत आहे. भगवंतांनी कोणाला आलिंगन करणं म्हणजेच भगवंत स्वतःला सर्वस्व अर्पण केल्यासारखं आहे. याच्यापेक्षा अजून मोठं काय पाहिजे. आणि म्हणून हनुमान म्हणतात की हे शरीर धन्य झालं आता, ज्याला भगवान तुम्ही स्पर्श केला आणि तुम्ही आलिंगन केलं आहे. म्हणून हे शरीर सोडायची माझी इच्छा नाही आहे. का? कारण या शरीराला तुम्ही आलिंगन केलं आहे. आणि म्हणून तुम्ही गेले तरी पण या शरीरामध्ये मला निवास करायचा आहे. आणि मी तिथे तोपर्यंत राहीन जोपर्यंत इथे हरिनाम आणि रामनामाचा गजर होईल. आणि जिथे रामकथा सुरू असेल मी तिथे प्रत्यक्ष प्रकट राहीन. सीताराम लक्ष्मण हनुमान की. जय हनुमान. जय श्रीराम. तर असे हनुमानजी आहेत. ओके, आपण इथे थांबूया. कोणाचा काय प्रश्न आहे? काय प्रश्न आहे कोणाचा? अनाउन्समेंट एक आहे अशी, आजचा प्रसादम स्पॉन्सर केलेला आहे. प्रसादम सेवा दिलेली आहे सोपान श्री सोपान विजय सुरळकर यांच्याकडून, मकरंद नगर वरणगाव. आले तिथे आज सोपान विजय सुरळकर. अच्छा, तिकडे माताजी हात वर करत आहे. अच्छा, तुम्ही काय सांगता, आलेलं नाही असं म्हणताय का? तुम्ही त्यांच्या कोण? अच्छा, त्यांच्या मेसेज. ओके, सोपान विजय सुरळकर यांच्या मेसेज इथे आहेत. तर आपण त्यांना खूप खूप धन्यवाद देऊया, कारण त्यांनी सगळ्या भक्तांसाठी विशेष महाप्रसादचं आयोजन केलं आहे. आपण त्यांच्या पूर्ण परिवारासाठी भगवान श्री श्री राधा मुरलीधरजी, गौरनिताय प्रभुपादजी, श्री हनुमानजी महाराज यांच्या चरणावर आपण प्रार्थना करूया की त्यांची आध्यात्मिक प्रगती हो आणि त्यांची भगवंतांच्या भक्तीमध्ये मती रुची लागावी, यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करा. एक वेळ हरे कृष्ण महामंत्राचा उच्चारण करून. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. पुढचा आहे 13 तारखेला. पुढचा ते सोमवार आहे आणि त्याचा पुढचा 20 पुढचा प्रोग्राम 20 तारखेला असेल. अक्षय तृतीया 21ला आहे का? 19ला 18-19 आहे का? 19-20 आहे? 19ला आहे अक्षय तृतीया. मग अक्षय तृतीयाला तुम्ही काय करता आता? काय करता? मग प्रोग्रामला काय प्रॉब्लेम आहे? उलट जास्त संकेत आले पाहिजे. अक्षय तृतीया फार मोठा तिथी आहे, वास्तविक मुहूर्त आहे फार मोठा. मग सत्संगचा मुहूर्त करण्यासाठी बाकीच्यांना पण घेऊन या. तुमच्या पण जीवनात सत्संगाचा मुहूर्त करूया आपण इथे. जास्तीत जास्त भक्तांना घेऊन या. आपण एक विशेष प्रोग्राम करू आणि अक्षय तृतीया इथे साजरी करू. काय करतात घरी जनरली अक्षय तृतीयाला? पुरणपोळ्या. हां, प्रत्येकाने एक पुरणपोळी घेऊन या इथे. किती मस्त होईल नाही? वनभोजनसारखं, मंदिर भोजन. प्रत्येकाला जमेल का 2-2 पुरणपोळी आणायला? कोणाला वाटते असं करू शकतो आपण, असं करायला पाहिजे?
आमचे तर 2 हात वर आहेत, दोन्ही हातात 2 पुरणपोळ्या. करू शकतो असा? माताजींना विचारणं गरजेचं आहे, कारण पुरुष लोक हो म्हणतील पण बनवायचं त्यांना आहे. बरोबर आहे ना? हां, करता येईल का आपल्याला? हां, 2 पुरणपोळ्या काय, सकाळी तुम्ही जास्त बनवाल तर 2 काढून ठेवा आणि संध्याकाळी गरम करून घेऊन या, थंड नका आणू. पण त्या दिवशी सगळ्यांनी एक विशेष काम करायचं आहे. तुमच्या घरात ज्या पुरणपोळ्या बनतील, बनवल्याबरोबर त्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आणि राधाकृष्णांच्या फोटोसमोर किंवा राम सीतेच्या फोटोसमोर ठेवायचा किंवा लक्ष्मीनारायणच्या फोटोसमोर. कृष्णाचा फोटो असेलच, फोटोसमोर ठेवा, त्याच्यावर तुलसी ठेवा, आता एक ग्लास ठेवा, त्याच्यामध्ये पाणी ठेवा, त्याच्यात तुलसी टाका आणि भगवंतांना प्रार्थना करा. आणि दुसऱ्या प्रार्थना जर येत नसतील तर एक प्रार्थना जरी केली तुम्ही हरे कृष्ण महामंत्राची, अशी प्रार्थना 3 वेळा करायची. कशी? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं म्हणून त्यांना प्रार्थना करा, हे भगवंता कृपया करून याचा स्वीकार करा. आणि 10 मिनटं तो भोग तिथेच राहू द्या, नैवेद्य. 10 मिनटानंतर त्याला बाहेर काढा आणि तो झाला प्रसाद. आता तुमच्या बाकीच्या भोजनमध्ये ठेवा त्याला, पाणी पण बाहेर करा. तो नैवेद्य दिवसभर ठेवू नका तिथे, नैवेद्य लगेच काढायचा असो. 10 मिनटं भगवंताने खाल्लं ते आता बाहेर काढा, तो प्रसाद झाला आता सगळ्यांसाठी. आणि मग अशा सगळ्या पुरणपोळ्या प्रसाद झाला, सगळ्यांना तुम्ही वाढणार, तो प्रसाद वाढणार पुरणपोळीचा. जमेल काय करायला? किती सोपं आहे. आणि मग तशा प्रसाद झालेल्या 2 पुरणपोळ्या प्रत्येकाने घेऊन यायच्या आहेत, कमीत कमी 2. आणि मग आपण त्या दिवशी विशेष काहीतरी बनवू. काय बनवायचं? तुम्ही पुरणपोळ्या घेऊन या, आम्ही खीर बनवू. पुरणपोळ्या कमी पडतील ना, मग खिचडीच ठेवायची. खिचडी आणि पुरणपोळी चालेल का? असं मॅचिंग चालेल. खिचडी आणि पुरणपोळी. खिचडी आवडते सर्वांना ना? ओके, खिचडी आणि पुरणपोळी ठेवूया आपण पुढच्या वेळेस. अजून काय अनाउन्समेंट आहे? 20 तारखेला आणि त्याच्यानंतर 27 तारखेचा एक सोमवार आहे, त्याच्यानंतर सोमवार नाही आहे या महिन्यामध्ये. मग मे महिन्यामध्ये सोमवार आहे 4 तारखेला. आपण त्यावेळेस अक्षय तृतीयेची चर्चा करू. अक्षय तृतीया असा तिथी आहे, या तिथीच्या दिवशी, या दिवशी खूप काही गोष्टी घडल्यात, खूपच काही गोष्टी घडल्यात या दिवशी. खूप महत्त्वाचा दिवस येतो. सर्वांनी या सत्संगाला. पुरणपोळ्या कोणाच्या घरी नसतील तरी पण या. कधी काय असं वाटेल की अरे आपल्याकडे पुरणपोळी नाही, जाऊ दे आता, कशाला जा. काही हरकत नाही, तुमच्याकडे नसतील पुरणपोळ्या तरी या, खिचडी तर मिळूनच जाईल. आम्ही काय बघणार नाही की कोणी पुरणपोळी दिली की नाही दिली. बाहेर एक टोपली ठेवून देऊ, ज्याने आणलं त्या टोपलीत टाका. आणि या मंदिरात CC कॅमेरा नाही आहे ना, त्याच्यामुळे माहीत नाही पडणार की कोण टाकली की नाही टाकली. काही हरकत नाही, जेवढ्या आल्या तेवढ्या वाटून देऊ प्रत्येकाला थोडं. सर्वांनी या. ओके, आपण आता एक थोडं कीर्तन केलं अगोदर. आपण एक माळा जप करूया हरे कृष्ण महामंत्राचा. 10 मिनटं लागतील, त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद. हां.